राम राम जय खानदेश। आणि आज मी एक नवीन देश मा आले आणि त्या देशनं नाव आहे मेक्सिको आणि ज्या जागावर मी आता उभा आहे तर त्या शहरनं नाव आहे कोझुमेल। तर आज आपण कोझुमेल हे शहर फिरणार आहे, तर चला। आणि जागा देखा तुम्ही कोझुमेल इकडेच टर्मिनल आहे म्हणावं आणि 5-6 अलग अलग कंपनीज ना शिप लागेलेत आणि ही जागा देखा म्हणजे जबरदस्त असा रेस्टॉरंट आणि बार वगैरे सगळं काही इकडे आहे। आणि इकडे बाहेर येऊ कारण म्हणजे आज आहे ना इकडनं जेवण करणे, तर त्यामुळे मी आज बाहेर आहे। मेक्सिको या देशनं ऑफिशियल नाव आहे युनायटेड मेक्सिकन स्टेट। मेक्सिको या देश मा जवळपास 68 भाषा बोलावतस, पण आठली ऑफिशियल भाषा आहे स्पॅनिश। आणि तुम्हाला ऐकीसन आश्चर्य वाटेन, जितली स्पॅनिश स्पेन मा बोलावत नाही ना तिथली स्पॅनिश ही भाषा मेक्सिको मा बोलावस। म्हणजे दुनियामा सगळ्यात जास्त स्पॅनिश भाषा ना कुठे वापर होत असेल ना तर तो देश मेक्सिकोच आहे। तुमले वाटणं असेल मेक्सिको मा मेक्सिकन नाही तर स्पॅनिश भाषा का बरं बोलावस भाऊ। जसं आपल्यावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य करवतं ना, तसं 200 वर्ष स्पेनना लोकांनी मेक्सिकोवर राज्य करवतं, म्हणून आडे स्पॅनिशच बोलावस। एक गोष्ट मेक्सिकोनी वैयक्तिक माल गैरी जास्त आवडस ते म्हणजे मेक्सिकोनं जेवण। 2021 न पुरं वर्ष मी गोवाना एक मेक्सिकन रेस्टॉरंट मा नोकरी करेले, म्हणून मला मेक्सिकोने इथल्या डिश बनवता येतच की त्याला स्पर्धा नाहीये। जसं की नाचोस, टाकोस, कार्नेटा, कार्ने असाडा, पिको दे गायो, पोझोले, साल्सा रोहा, साल्सा वेर्दे, कॅमेरोनाला दिया, ब्लास, त्रेसलेचे, चुरोज अशा बऱ्याच डिश मी बनवलेस। आणि इथलं चवदार जेवण ना मागलं कारण आहे आठल्या मिरच्या, म्हणजे झिलमिल, सितारा, राजनंदनी, यशस्विनी, रावली, रेला, सितारा गोल्ड, लालपरी, सीताराम गोल्ड, बलराम, गौरी अशा मिरच्या नाही आडे, तर आठ आहेत एंचो, गोजिया, पसिया, चिपोतले, सिरानो, एलापिनो, पेब्लेनोस, घोस्ट पेपर जिले आपण भूत जुले क्या म्हणतस। दुनियानी सगळ्यात तिखी मिरची कॅरोलिना रॅपर, म्हणजे ही मिरची इथली तिखी आहे जर तुमले ही मिरचीले हाताळानी किंवा खावानी जर आयडिया नशीन तर हाई माणूस ना जीव लिहू शकस। म्हणजे इथली तिखी आहे मिरची आणि या सगळ्या मिरच्या आहेत मेक्सिको या देशना। म्हणजे बो या मेक्सिकन डिशना आणि या मिरच्यास ना मला इथलं नॉलेज आहे की मी एक मोठं पुस्तक लिखू शकस यानावर। तर मेक्सिकोनं जे बी फूड मी तुम्हाला सांगा ना तर ते मी आता ट्राय करायला जाय राहू, तर चला मत मा काय काय नाही तुमले दावत आणि प्रॉपर मेक्सिकोनी टेस्ट कशी आहे ती मी आता तुम्हाला सांगतो, तर चला। ज्या रेस्टॉरंट मा मी आता जेवायला तर तिकडेच सगळं काही तुम्हाला दिसणार नसेल, एकदम सुंदर अशी जागा आहे। म्युझिक आणि जेवण चेअर्स चेअर्स। टाको जी झाले ताडे मेक्सिकोनं फूड आहे तुम्ही देखू शकता। आणि चिकन टाको मी ऑर्डर करेल, वाव। आणि इकडे झाले चिकन टाकोज आणि इकडे साल्सा रोहा आणि साल्सा वेर्दे। रोहा म्हणजे लाल आणि वेर्दे म्हणजे ग्रीन। तर येणार टाकोसवर या रोहा टाका ना आणि त्यानंतर ट्राय करा ना। Amazing. आणि हे हॅबेनेरो म्हणजे आटली चिली आटली मिरची आहे एक वेगळी। ओ भाई कशी बी बेकार तिखी आहे। आणि तुमले दिसणार नसेल इकडे कापू बसले, इकडे रुद्रज भाऊ आहे, इकडे आपला डोमे आहे आणि इकडे रोहित आहे आणि याला कसं बी गंध तिघ लागेले भाऊले। ते झालेत नाचोस विथ गुआकामोले, म्हणजे एक मक्काच ना पापड्या आहेत आणि गुआकामोले। गुआकामोले म्हणजे एक आवाकाडो ना हाई येते। आणि आता नाचो ट्राय करणार मॅन, अमेझिंग। गुआकामोले इज एक्सेप्शनली गुड। यू कॅनॉट फाइंड दिस गाय ब्रिंग अस हियर सच अ नाइस प्लेस। राम 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 शुक्र राम राम बोलता तर फक्त पुढलं नाही माहिती। नाचोज आणि गुआकामोले जितल्या टेस्टी आहेत ना इकडे तिथल्या तुमले दुनियामा कोटेच भेटणार नाहीत। असा गुआकामोले म्हणजे एक पेस्ट आहे त्या अवाकाडोनी। ही गोष्ट खावासाठी तुमले मेक्सिको देणं पडी, दुनियामा किंवा भारतमा तुमले कोटेच भेटणार नाही, कोटेच नाही। जो ग्रीन कलर ना गुआकामोले आहे ना तशी टेस्ट म्हणजे ना म्हणे आत्तापर्यंत करेल नव्हती। इथला टेस्टी इव्हन मी बी तिथला टेस्टी बनवू नाही शकत। ज्या ज्या मला अपेक्षा होत्यात ना मेक्सिकोना जेवण बद्दल त्यापेक्षा जास्त खतरनाक काही जेवण होतं, इतलं टेस्टी होतं की बस भयंकर। जवळच आहे टर्मिनल आहे आणि जर तुम्ही देखशात तर इकडे 2, 3, 4, 5 म्हणजे 5-6 शिप ॲट अ टाइम लागेल की तुम्ही देखू शकतास की गैरी गर्दीने आहे जागा आहे आणि खावा पेवासाठीच गैरी फेमस आहे जागा आहे।
अप्रतिम जागा आहे आणि एकदम छोटासा बीच वगैरे तेच नाही बनायले तुम्ही देखू शकता इकडे की म्हणजे लोक इकडे स्विमिंग वगैरे करू शकतात, त्यानंतर इकडे ते आराम करू शकतात आणि एकदम छोटंसं असं मार्केट या लोकच भरेले तुम्ही देखू शकतात की म्हणजे इकडे जी सिटिंग आहे ना तर ती डायरेक्ट झोकास नाही की तुम्ही झोकासवर बसेलेत बहुत अशी वाव. म्हणजे इकडे मेक्सिको मा फिरानी गैरी जास्त मजा येईल आणि की म्हणजे इकडे ऊन आहे. म्हणजे मेक्सिको एक म्हणावं एक फेवरेट देश पैकी एक आहे. त्यांनी मागे कारण आहे की मला येस नाही भाषा आवडस, मला येस ना जेवण आवडस, मला येस ना वातावरण आवडस. म्हणजे आपण जळगाव नाही तर मला ना थंडी सहन होत नाही, तर त्यामुळे मला खरंच ऊन आवडस. तर त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी मॅच होणार आहेत आटे जशा आपले पाहिजे तशा. तर त्यामुळे देश म्हणा एक फेवरेट देश आहे. तुम्ही जर इकडे सुट्टी प्लॅन करशात ना तुम्हाला पैसा वाया जातील ना तुम्हाला टाइम वाया जाईल. अमेझिंग जागा आहे की म्हणजे जितली प्रशंसा कर तुम्ही या जागाबद्दल या देशबद्दल तिथली कमी आहे. रेस्टॉरंट आणि बारवालाच नाव प्रायव्हेट बीच आहे. बीच नाही म्हणता येणार की म्हणजे तिकडून देशनी पायऱ्या बनाय दिल्यात आणि इकडे तुम्ही देखू शकता ताई डायरेक्ट पाणी मा बेड बनायचं आणि झोपेले. म्हणजे एकदम अलग जिंदगी जगरानी ती. बाकी ना लोक बसेलत आणि ती झोपेले ते बी पाणी मा. वाव. काही मोठा मार्केट आहे आणि मी इकडे जायला दुसरी जागावर तुम्ही देखू शकता की म्हणजे सगळं तुम्हाला इकडे वेगवेगळा शॉप देखायला भेटतील आणि मोठा शोरूम पण आहेत ज्वेलरीज ना वगैरे. सुंदर मस्त तेचने एकदम गार्डन वगैरे बनायला एकदम छोटासा पार्क तेचने बनायला. तर मेक्सिको या देशमधलं कोझुमेला ही शहर आणि आटला जेवण बद्दल तुम्हाला काय वाटणं कमेंट करी नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटू. जय खानदेश.